ओके मध्ये ना आधी घर आहे ना कविता कुठल्या आळीला गेली. नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा शुभरात्री. आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्हाला सांगते की वास्तुक शांती कुणाची आहे. तर वास्तुक शांती आहे कविताच्या भावाची, किशोरची. किशोर म्हणजे कटकोळला राहिलाय ते. तर त्या वास्तुक शांतीला आलोय. उशीर झालेला यायला. तुम्हाला तर दाखवलं सगळं येता येता. आणि आता तुम्हाला मी घर सगळं फिरून दाखवते किती छान बांधलंय कविताच्या भावाने. जवळच आहे, एक 10-15 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. कविताला सख्या आत्याच्या पोराला दिलेलं आहे ती पण सांगते. आणि चला पूर्ण घर दाखवते. आता सगळ्यात आधी किचन ट्रॉल्या दाखवते. आणि ह्या ट्रॉल्या कुणी बनवल्यात ते पण सांगते. हे बनवल्यात आहेत ह्यांनी, माझ्या मिस्टरांनी. बघू शकता. हे सगळं असं बनवून घेतलेलं आहे. ह्याला काय केलंय तीच कळा ना मला. हा फ्रीज आहे. मला तर ही मैत्रिणींना कसं उघडतात ती पण माहीत नाही. तुम्हाला मी फक्त लांबनं दाखवते. आणि हे फर्निचर इथं मंदिर आहे. स्वामींची खूप भक्ती करतो किशोर. दत्ता गाणगापूरला दर पौर्णिमेला जातो. तो दर पौर्णिमेला गाणगापूरला जातो. इकडं सगळं असं बाहेर हाराळे वगैरे सगळं ओके मध्ये केले. तिथं हराळी तयार केलेली आहे. काय कप ही कविताची जाव आहे. जाव दाखवत नाही. कविता एकटीच आहे का? एकटी नाही, ही इजूभाऊची बायको आहे. पण ते आमचं कपल असतं व्हिडिओमध्ये यायला, त्यामुळे येत नाही. तिकडं दिदी काजल सगळी आहे ती. आता तुम्हाला मी रूमा दाखवते. कवा कुठल्या रूममध्ये बघतो आपण. हो का, ही इकडल्या रूममध्ये बसली या. हिला काय घेणं देणं नाही अजिबात. तिकडं ती भाऊजाई काम करून करून मरायला लागली. करू लागाव तिथं काम. माहिती की वास्तुक शांती कोणाची सांग? भावाची. कविताच्या सख्या भावाची वास्तुक शांती. आणि ह्या दोघी जणी सख्या बहिणी येतात. हाय. काय म्हणते बाकीचं? काय नाही, एक व्हिडिओ काढलाय मागाशी. टाकलं का नाही? हे लगेच टाकतात का उद्या सकाळी एडिटिंग ती दमलंय. आणि पिंकाबाई काय म्हणते बघते ना व्हिडिओ. आम्ही दोघी सेम आहे बरं का. म्हणतात का नाही, आपण पाहुण्यातले ना त्यामुळे. आणि ह्या ताई माझा व्हिडिओ पाहतात. थँक्यू बरं का. सगळं बघतात ते अजून. लय छान आहे. ही लहान मुलांची बेडरूम आहे ना. किशोरने एवढे छान घर बांधले दाखवते. आणि गिफ्ट एवढे सगळे आले ते बघू शकता. मी पण आली आहे. चला मास्टर बेडरूम दाखव आपण. तुला आधी दाखवली बाया, तुझ्या भावाचं घर आहे. हा मालक इथं थांबले ते इथं. हे आमचे मामा इथं. आणि कविताचं हे वडील आहेत. आणि ही कविताचं भाऊ येतं. पिंटू दाजी थोरलं भाऊ येतं. ही कविताचं. हा कशी
काय म्हणताय मामा? लय छान घर बांधलंय बरं का, लय मस्त, किती छान आहे. म्हणजे खरं सांगू का, मी नव्हतं बघितलं असं घर कधी, खरंच नव्हतं बघितलं. TV पण दाखवते, सोफा पण लय मोठा आहे. ही पूजा मांडली सगळी. नमस्कार. नमस्कार. इकडे सगळी पूजा. काय म्हणतो बाळा? इकडं काय आहे? दादांची ह्यांची इकडे आहे, कविताची आईची. पुरी बसले तर इथे इकडं. हाय कर बरं तू. काजल आली. मधुरा कुठे गेली ग? ही दादांची. आव काय र? अयो लय भारी आहे. माझी बॅटरी उतरत आली ना, त्याच्यामुळे पटकन आई आहे. तर हे जे घर आहे ना, ते आमच्या पल्ल्यांचं आहे. तिथं पोरगं रडतंय, माझी बॅटरी उतरत आली आहे. परत त्याला झोपव. हा व्हिडिओ का फोटो? व्हिडिओ. हां आम्ही बघतो बरं का, मी पण बघते. थँक्यू. चालतं ना तुम्हाला दाखवलेलं? आता दिसतं ना माझ्या व्हिडिओमध्ये. बंटाची मामी. तुम्ही सख्या मामी इथं का भिगवणच्या? मी आलते की भिगवण, सासूबाईच्या आलते की मी. आणि तुम्ही? तुमची सून का? बर बर बर. मग काय सगळे व्हिडिओ बघत असतात? हा चला असंच एकंदरीत ते दाखवलं की. आणि थांब असू दे, तुझं चाललंय जा. घेतलं की. वरती काय रूम आहेत काय? नाही ना आजी नाही. हे रिलिंगचं काम पण ह्यांनीच केलंय, मैत्रिणींना, दाजींनीच. आपल्या घरी पण असंच करायचंय, त्याच्यामुळं ना काम केलं नाही अजून. ते छान काम करतात ते बघा. केलंय का नाही? आपलं पण असंच करायचंय, त्याच्यामुळे हे रिलिंग आहे ना करायचं तसंच ठेवलंय. वरती पण दाखवते तुम्हाला. चला अजून एक नातं सांगते. आईचं मावस भावाचं घर आहे. आईच्या इतकं छान काम करतात. रिलिंगची, किचन ट्रॉलीची, ह्यांची भारी भारी कामं चाललेली असते. ती किशोरचं सगळं काम केलं. वरचं दाखवते सगळं. हे आहे दाशीवाडी, म्हणजे कटपळ, MIDCच्या शेजारी. तिकडं स्वयंपाक करायचा चाललाय. आता जेवण करायचं, निघायचं. उशीर झाला. तुम्ही म्हणता नाका मग तू एवढी साधी का आली? तर त्याचं पण एक कारण आहे. माझ्या भावानं बहिणीनं, आमच्या तात्या आहेत ना, तात्यांचं मोठं भाऊ, सक्क मोठं 2 नंबरचं भाऊ आहेत ना, आजारी होता. आणि आमचं लय दिवस आजारी होतं. मग ती त्यांना देवाज्ञा झाली. त्याच्यामुळं मग लय असं काठापत्राच्या जे साड्या वगैरे म्हटलं नको घालून जायला, असंच आली. आणि खरं सांगू का, मला किशोर लय आवडतो. कविताचा भाऊ आहे ना, ते म्हणजे त्याला आज एक तुम्हाला त्याच्याबद्दल एक कौतुक सांगायचं की त्याला देवाचा लय नाद आहे. तो दर पौर्णिमेला ना गाणगापूरला जातोच. गाणगापूरला, अक्कलकोटला जातो. दर पौर्णिमेला जातो. हिथं जे दोऱ्या दिल्या जातात ना सगळ्यांना, ते हा देतो. पहिला आजोबा द्यायचं. आजोबा एक्सपायर झाल्यावर, म्हणजे आईचं काका, मग ते एक्सपायर झाल्यानंतर ना किशोर द्यायला लागला लहान मुलांना, नाही का. नंतर ना गाया वगैरे वेळेला वगैरे झाल्या, नाही का, दोरी घालतात. एक बाबा थोडंसं असतं म्हणून. आता त्यांचा देवा विश्वास आहे, त्यांना सांगते. पण त्याला लय दिलं देवानी, लय दिलं देवानी त्याला. असंच तुम्ही पण असू द्या, देवावरती विश्वास ठेवा नक्की तुमच्या मनाने. चला.
आणि मला वाटलं इथं व्हिडिओ काढावं, कारण काही माझा हक्काचं घर आहे. बरेच कार्यक्रम न्यायला जातो पण नाही काढत मी शक्यतो. पण मला इथं वाटलं काढावं का, ती माझ्या ना जवळची माणसं इथं, म्हणून त्याने एवढं वैभव सगळं कष्टा उभा केलं आहे त्यांनी सगळं, आणि ती पण कमी वयात. आता माणसं लई खाली येतात त्याच्यामुळं मी त्याला दाखवते, बघू कसं कसं जमतंय जेवण वगैरे करताना. चला पाठ केले. अगं हो कापले ह्याच्यासारखं पडदं. सचिन काकांनीच केलेत. आपण ज्यांचे पडदे ज्यांच्याकडून बनवलेत ना त्यांनीच बनवलेत हे. हां हॅशटॅग यूट्यूबर. चला की जेवायला. हां मी तुझी सोडून चला गेले का सगळेजण? काय म्हणतो बाळा? मंदिर दाखवलंय मगाशीच. मस्त आहे बरं काय घरचं पल्लवी, खरंच छान बांधलंय. इतकं मस्त आहे ना मैत्रिणींना. आजपर्यंत मी असं घर कधी बघितलं बी नव्हतं आणि काहीच नव्हतं. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बघतो का नाही टी व्हीमध्ये, तसं बांधलंय. लय भारी. आणि पल्लवी पण तशीच भारी बरं का. आता किशोर हाय बाहेर, त्याला नाही दाखवलं. आता माणसं येतलंय मैत्रिणींना. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि नक्की लाईक करा एकदा. बाय सगळ्यांना. काय म्हणतो मग? कविताचा बारका भाऊ आहे मैत्रिणींना, आणि किशोर नाव आहे, किशोर दादाचं आमच्या. आणि खरंच भारी, म्हणजे स्वप्नातलं घर बांधलंय बरं काय. लय भारी. एक 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 घरातलं ना एक 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 जी तू केलेलं आहे ना सगळं लय भारी केलंय. काय म्हणता अजून? छान. आणि ती पहिल्यांदा नवीन ते व्हिडिओमध्ये कधी कॅमेऱ्यात वगैरे नसतं, त्यामुळे त्याला थोडंसं हे वाटतंय ना. मस्त वाटलं. तर असं द्या, करा लाईक आमच्या किशोरसाठी. बाय सगळ्यांना. आपला कार्यक्रम कधी 98 संपतच नाही. 3 पर्यंत ते कधी साहेब आले खडके साहेब. होय मी 8:15 पोचलो. 8:15 पोचलो. मोठी गोल केली हे चालू झालं सांगितलं. धावते धावते. ओकेच. तर हे आहेत बघा किशोर लोखंडे आणि पल्लवी लोखंडे मालक. थांब काय इथं. ओकेच.
बाय बाय. हाय हाय कविताची मम्मी इथं मालकीन बाई आहेत घराच्या मालकीन बाय. मालकीन बाई आहेत घराच्या बंगल्याच्या पैसे दिल्यात खटाखट. खटाखट नोटा दिल्या तर त्या कुठे गेले हे मगाशी लागत होते की लागा ना ती मैत्रिणींना काय आता हा नाही नको पप्पा. जशी पूजा चालू झाली तशी नको. कसलं दिसतंय जबरदस्त दीदी हा चल जेवायला व्हिडिओ काढतो दाजीने घेतलं बघा ते आपलं फोटो बघ करून माझ्या वाटणीचं खाल्लंय तुझ्या वाटणी शिल्लक आहे. आता काय एकटी खाऊ का मी काय भाऊजी माझं दीर आहे तर दीर वाचवणारा माणूस आमचा कुठे गेलं ते काय लागतं हो बघा ह्यांनी पडदे बसवलेत आपल्या बंगल्याचं हिथलं मी तुम्हीच काम केलंय ना मग एवढं सगळं केलंय म्हणल्यावरती तुम्ही उलट समोर आलं पाहिजेत ना आपलं आपणच जाहिरात करायची असते होय विचार घ्या नाव पत्ता फोन नंबर विचार आमच्या घराचं पडदे हो का बनकर साहेबांनी बसवले अजून राहिले 4,000 द्यायचे, तेवढं द्या की फिटिंग मास्टर राहिलेत का आणि हे आहेत ना पिंटू भाऊजी आणि सचिन भाऊजी हे दोघं जण भाऊ भाऊ आहेत बरं का सक्के पडद्यावाले मालक आहेत हे आणि ह्यांचं काय मला ओळख नाही बरं का हो. खरंच नाही बघितलं हो कधी बरं खावते की त्यांना घास तोंडात घालाव ठेव कसं असतं माहितीये हो का आपलं कामच आहे ती आपली नोकरी करावं लागते नाही पण आपण कोणाला लाजत बी नाही ही लागते ती ना तू नाही लाज काय संबंध आहे माझी ती तो का म्हणते जेवण संपून हात ते उलट म्हणतात वहिनी आम्हाला घ्या चला आता जेवते ह्या गोष्टीवरती राहिले जेवण करतो आणि निघतो उद्या येणार आहे काय कॅमेरा आता माझा मोबाईल एखादा स्विच ऑफ होईल 3% बॅटरी राहिली होती जायचं कुठं मग काय लग्नात जावं लागलं उद्या लाईव्ह काय नाही काय नाही उद्या परत असतो वय लाईव्ह होता लाईव्ह शो असेल तर जाऊ नाही संजय मावशी आहे का नाही संजय मावशी मग थांबा आम्ही तर संजय मावशी म्हणते का नाही मी संजय मावशीची जाव आहेत संजय मावशी एकच लेक आहे मी दुसरी आणि तिचं ती जाव आहे आणि ह्यांचं सक्क मावस भाऊ आहे त्यांचं माझी सक्की मावस बहीण सख्या ह्यांच्या मावस भावाला दिली आहे हा युट्यूब फॅमिली तुम्ही परत म्हणणार आका डोकं दुखायला लागला आता बंद कर तू काय सांगते ते आम्हाला कळत नाही म्हणणार मावशीचा जाव आहे कसं काय असंच असतं आमचं तर असं ह्या गोष्टीवरती हा जसं आहे तसं आणि त्यांनी सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे असं दे जेवणाचा मेनू असा आहे अजून भजी बांधतात इथं गुलाबजाम ही काय खीर आहे भाऊजी अन्नदाता असो की भाऊ